असणार आहे आपली बॅग अनपॅकिंगची। सुरू करूया, लेट्स स्टार्ट। आणि हो, भिंतीवरी काल निर्णय असावे म्हणून एक काल निर्णय छोटासा मस्त ठेवा। अरे तो कुछ good job. Look at the cut here. लक्षदीप है उजाले घरी दारी शोभते सरारा। जय बाप्पा। रडू नको चल बाबा। बाबा जय बाप्पा। तर मित्रांनो, आम्ही इथे पोहोचलोय आता मुंबई एअरपोर्टवर कॅनडाला पुन्हा येण्यासाठी। आता बघूया पुढे कधी संधी मिळेल पुन्हा या एअरपोर्टला बघायची। तर तुम्हाला आम्ही भेटतो आता कॅनडामध्ये गेल्यावर। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सर्व मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। सो मित्रांनो, फायनली आम्ही कॅनडाला आलोय। सो आमची 2023ची जी लास्ट ट्रिप होती इंडियाची ती फायनली संपलेली आहे। आम्ही कॅनडाला पुन्हा आलेलो आहोत आणि आता येऊन 3 दिवस झालेले आहेत आणि तरी पण आता थोडं रुटीनमध्ये चेंज आला आहे आमच्या। सो मी तुमच्याबरोबर सर्व डिस्कस करेन आणि हो, आज आपण इंडियावरून काय काय आणलं तेही बघणार आहोत। तर ही व्हिडिओ असणार आहे आपली बॅग अनपॅकिंगची। सो तुम्हाला मी नक्कीच सर्व काही दाखवेन की मी इंडियाला काय काय वस्तू घेतल्या आहेत आणि ते का आणल्या तिथून त्याचं रिझनही तुम्हाला सांगेन। आणि आणखीन एक गोष्ट, तुम्हाला माझ्यात काहीतरी चेंज नक्कीच दिसला असेल, हो की नाही? हो, सो मी हेअरकट केलेला आहे। सो तुम्हाला माझा हा नवीन लुक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। सो जेव्हा मी यायच्या आदल्याच दिवशी मी थोडं हेअरकट करून घेतलेला, कारण की मी जेव्हाही इंडियाला जाते थोडेसे हेअर ट्रिम करते, पण यावेळेस खूप जास्तच ट्रिम केले आहेत मी आणि शॉर्ट केले आहे। आणि मला आठवते की यूट्यूबच्या कम्युनिटीवर मला एक क्वेश्चन आलं होतं की तुम्ही केस डोनेट करणार का म्हणून कॅन्सर पेशंटसाठी। सो ऑब्व्हियसली इन फ्युचर जर मला अशी संधी आली तर मी नक्की करणार आहे। माझ्या छोट्याशा हेल्पनी जर कोणाला काहीतरी आनंद मिळत असेल तर मी नक्की करायला तयार आहे। पण मी त्या कम्युनिटीमध्ये त्यांनी जे डिस्क्राईब केलेलं त्याच्यावरून मला आयडिया आली की त्यांना जवळपास 12 इंच लॉंग हेअर्स हवे होते आणि ॲक्च्युली बघायला गेले तर माझे हेअर्स एवढे लॉंग नव्हते। सो त्यामुळे मी यावेळेस डोनेट नाही करू शकले, पण इन फ्युचर नक्की करेन, कारण की मलाही केस असे लॉंग आवडतात। पण यावेळेस मी फक्त ट्राय केलं आहे की माझ्यावर शॉर्ट हेअर्स कसे दिसतात। आणि तुम्हाला तर माहितीच आहे बेबी असल्यावर थोडं डिफिकल्ट होऊन जातं लॉंग हेअर्सला मेंटेन ठेवणं। तर हा एक फक्त ट्रायल होता माझ्यासाठी की शॉर्ट हेअर्स ट्राय कर, आपल्यावर शॉर्ट हेअर्स कसे दिसतात ह्याचं फक्त एक छोटंसं एक्सपेरिमेंट करायचं होतं मला आणि आय होप हे छान वाटत आहेत माझ्यावर। तर तुम्हाला माझा हा नवीन हेअरकट कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मित्रांनो, आज मी तुमच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी करणार आहे। तर हो, आज मी तुमच्याशी बोलणार आहे आणि खूप काही गोष्टी शेअर करणार आहे की माझी इंडियाची जर्नी कशी होती, माझा एक्सपिरियन्स कसा होता आणि सर्व काही तुम्हाला सांगेन मी। आणि आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या रुटीनमध्ये एक थोडासा चेंज आलेला आहे, कारण की जसं तुम्हाला माहिती आहे की इंडिया आणि कॅनडाच्या टाईममध्ये खूप डिफरन्स आहे, दिवस रात्राचा फरक पडतो। जेव्हा इंडियाला दिवस असतो तेव्हा इथे रात्र असते आणि इथे रात्र म्हणजे इंडियाला दिवस। तर त्यामुळे आरवचं थोडंसं स्लीपचं रुटीन आहे ते चेंज झालेलं आहे। सो तो मोस्ट ऑफ द नाईट आहे तो पूर्ण खेळत असतो आणि दिवसभर तो जेव्हा आता इंडियाला जशी रात्र चालू आहे तर तो झोपतो। तर त्यामुळे आमचाही रुटीन थोडंसं चेंज झालं आहे आणि ऑब्व्हियसली म्हणजे घरी एक तरी व्यक्ती असतं किंवा मी असते किंवा अवधूत तरी असतो। तर त्यामुळे आरवबरोबर आम्ही असतो आणि आरवचं म्हणजे जे स्लीप रुटीन आहे त्याला चेंज करायचा आम्ही स्लोली प्रयत्न करतो आहे। सो आता
सोमवारपासून अवधूतही ऑफिसला जायला लागलेला आहे, तर थोडंसं असं आहे की झोप प्रॉपर होत नाही आहे, पण होऊन जाईल ते हळूहळू. आरवची जो टाईम आहे तो चेंज होतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्सपिरियन्स शेअर करायचा म्हटलं की जेव्हाही इंडियाला जातो खूप एक्साइटमेंट असते, खूप आनंद असतो, फॅमिलीला भेटतो, खूप टाईम चांगला स्पेंड केला आम्ही यावेळेस, एन्जॉय केलं. आणि लग्न असल्यामुळे सगळे फॅमिली मेंबर्स लग्नाला आलेले होते, म्हणून एकाच ठिकाणी सगळ्यांची भेट झाली, तर खूप बरं वाटलं आणि खूप छान होता आमचा एक्सपिरियन्स. एक छोटीशी त्र्यंबकेश्वरची ट्रिप पण झाली, तो व्लॉग तुम्ही बघितलाच असेल, तिथेही आम्ही खूप मजा केली. सो आता लवकरच बघूया की आम्हाला मुंबईला जायला कधी मिळेल, कारण की आपल्या घरी जायची आतुरता तर सगळ्यांनाच असते, आणि स्पेशली जे कॅनडा, UK, US एवढ्या लांब राहायला येतात, तर त्यांना पुन्हा इंडियाला जाणं, फॅमिलीला भेटणं हे सगळ्यांनाच आवडतं. तर कॅनडाला येण्याची जी आमची जर्नी होती ती सेम होती. आम्ही एअर इंडिया फ्लाईटनेच आलो. तर आम्ही मुंबईवरून आधी दिल्लीला गेलो. दिल्लीला आम्हाला 6 तासाचा आधी हॉल्ट होता, पण आमची फ्लाईट एक्सटेंड झाल्यामुळे तो 8 तासावर गेला आणि थोडा 8 तास आम्हाला तिथे राहावं लागलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दिल्ली टू कॅनडा, व्हॅन्कुव्हरला आमची फ्लाईट होती. आलो आम्ही घरी, थोडासा रेस्ट केला त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी शॉपिंग केली, थोडीफार ग्रोसरीज आणल्या, गरजेच्या वस्तू आणल्या. जास्त काही करायला गेलो नाही शॉपिंग, कारण की खूप दमलेलो होतो आम्ही. तर चला आता जास्त वेळ न वाया घालवता आपण बघूया की मी इंडियावरून काय काय आणलं आणि बॅग ओपन करायला स्टार्ट करूया. सो मित्रांनो, बॅग अनपॅकिंग करायच्या आधी अवधूतनी काही वस्तू आणलेल्या, स्पेशली त्यांच्या ऑफिस कलिगसाठी. ॲक्च्युली त्यांची स्पेशल रिक्वायरमेंट होती की यावेळेस तू इंडियाला गेलास की तिकडे ना असे स्पेशल स्नॅक्स वगैरे काय काय मिळतात छान छान, ते घेऊन येशील म्हणून. सो अवधूतने प्रयत्न केला की मी त्याच्यातले मोस्ट ऑफ द स्नॅक्स आहे ते कवर करू, जे चांगले आणि प्रसिद्ध आहेत, आपल्या इथे जास्तीत जास्त खाल्ल्या जातात. तर असे काही स्नॅक्स तो आम्ही इंडियावरून घेऊन आलेलो स्पेशली ऑफिससाठी. तर पहिला ते बघून घ्या की काय काय आणलेलं. तर इथे आम्ही ऑफिस कलिगसाठी 2 टाईपचे खाकरा घेतले, चीज कॉईन खाकरा घेतलाय आणि आचारी कॉईन खाकरा घेतलाय, चकली, भाकरवडी, पोटॅटोचे फ्रेश चिप्स घेतले आहेत, मसाला कचोरी आणि ऑरेंज सोनपापडीसुद्धा घेतलेली आहे. तर इथे नॉर्मल सोनपापडी तर मिळतेच बाजारात, पण ऑरेंज सोनपापडी ही काहीतरी वेगळी होती म्हणून आम्ही घेऊन आलो. आणि कोणीतरी सांगितलं पण होतं की तुमच्या इथे पोटॅटोचे वेफर्स आहेत ना, खूप फ्रेश मिळतात, तर येताना नक्की आण, म्हणून आम्ही घेऊन आलो. सो मित्रांनो, प्रत्येक बॅगमध्ये काही ना काही आहेत वस्तू. सो मी सर्वच बॅग ओपन करणार आहे एकानंतर एक, आणि बघूया या सर्व बॅग्समध्ये काय काय सामान आलेलं आहेत. बॅग्स तर खूप जास्त जड आहेत, तर चला आता ओपन करूया एक एक बॅग. व्यवस्थित आधी निवांत बसून घेते, सेटल होते आणि मग तुम्हाला एक एक वस्तू दाखवते. सो सुरू करूया, लेट्स स्टार्ट. सो फायनली बॅग ओपन केले मित्रांनो. आता एक एक वस्तू काढूया आणि तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी तर ही चटणी दिली आहे अवधूतसाठी, अवधूतच्या मम्मीनी स्पेशली. सो ही त्याच्यासाठी चटणी आहे. सो या सर्व ना ॲक्टिव्हिटी बुक्स आहेत. मी आरवसाठी स्पेशली ऑर्डर केल्या होत्या ॲमेझॉनवरून. खूप दिवसापासून मी असं थोड्याफार ॲक्टिव्हिटीज बुक ॲमेझॉनवर सर्च करत होती. सो मला काही सापडल्या आणि त्याच्यानंतर मी त्या कार्टमध्ये सेव्ह करून ठेवलेल्या, की जेव्हाही मी इंडिया ट्रिपला जाईल तेव्हा नक्की घेऊन येईन म्हणून आरवसाठी. याच्या आधी जेव्हा आम्ही इंडियाला गेलेल्या तेव्हा मी आरवसाठी स्टोरी बुक्स आणलेल्या आणि पंचतंत्र 365चं पण बुक आणलेलं, जेणेकरून त्याला स्टोरी रीडिंगची हॅबिट लागेल. आणि इथेही आम्ही लायब्ररीमध्ये जात असतो तर त्याच्यासाठी बुक्स आणतो, पण यावेळेस मी त्याच्यासाठी स्टोरी बुक न आणता थोड्या ॲक्टिव्हिटी बुक आणलेल्या आहेत, जेणेकरून त्याच्या नॉलेजमध्ये भर पडेल. याच्यात आहे आरवचे ड्रेस, जे त्याला काही मिळालेले पण आहेत आणि त्याला घेतलेले सुद्धा आहेत. तर हा ड्रेस आहे जो मीच त्याला घेतलेला. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला जसं माहिती आहे की संक्रांत येते, तर आरवचं बोरनान करणार आहे मी, त्याच्यासाठी हा ब्लॅक ड्रेस घेतला आहे त्याच्यासाठी. हा तर त्याच्या फेवरेट काकांनी त्याच्यासाठी ड्रेस घेतला आहे आरवला. आणि त्याच्यानंतर हे शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्टचा पण मी एक सेट घेतलेला आरवसाठी. आणि हे जे कपडे घेतले आहेत ना मी, ते 2 ते 3 वर्षाच्या मुलाचेच घेतले, थोड्या वाढत्या अंगाचे घेतलेत, जेणेकरून त्याला होतील. तर चला आता पुढे जाऊया.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो कुकर आणला आहे यावेळेस मी. हा 5 लिटरचा कुकर आहे जवळपास. आणि माझ्याकडे याच्यातले भांडेसुद्धा आहे, कारण की माझ्याकडे जो कुकर आहे तोही 5 लिटरचा आहे. तो ॲल्युमिनियमचा होता, मी यावेळेस स्टीलचा आणला आहे. कारण की याच्या आधी जो माझ्याकडे ॲल्युमिनियमचा कुकर आहे तो मी डिशवॉशरमध्ये यूज केला आणि त्याच्यानंतर तो खराब झाला आहे माझा. आणि मी एक्स्ट्रा पेअर रिंगची पण आणलेली आहे. आणि याच्यात ते शिटी आणि वाल्व असतं ना, ते एक्स्ट्रा ते सुद्धा घेऊन आले, इन केस लागू शकतं कधीही. आणि ही प्लेट आणलेली आहे. म्हणजे माझ्या चेकलिस्टमध्ये जर इंडियावरून काय आणायची वस्तू होती तर पहिला तर कुकर होता, कारण की माझा कुकर थोडासा आता खराब झालेला आहे. सो विचार केला की यावेळेस गेल्यावर नवीन कुकर आणायलाच पाहिजे. सो कुकर घेतलेला आहे. जर तुम्ही इंडियाला जाणारच आहात आणि तिथून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला खूप स्वस्त पडेल, त्यामुळे मी पण इंडियावरून आणला. अदरवाईज हाच मला सेम कुकर इथे $100-150 जास्त पडला असता आणि तिथे मला हा फक्त 3000ला मिळाला आहे. 3000पेक्षाही कमी. हा कुकर मला तिथे काहीतरी 2700-2800ला मिळाला आहे. तर तिथे मला खूप स्वस्त पडला आणि इथेच मला $100 तरी जवळपास घालावे लागतात छोट्या छोट्या वस्तूंसाठी. म्हणून मी प्रिफर केलं की मी इंडियावरून घेऊन येईन म्हणून. अवधूत गुरुचरित्र वाचतो तर त्यामुळे मी ही ॲमेझॉनवरून पोथीसाठी कवर मागवलेलं होतं आणि हे कवर मला खूप खूप जास्त आवडलं. ह्याची जे फिनिशिंग आहे ती पूर्ण वेल्वेटची आहे, खूप सॉफ्ट आहे आणि थिक पण आहे. तर हे खूप वर्थ आहे आणि मला हे खूप आवडले. सो ही माझी बेस्ट परचेस वाटली मला. आणि इंडियाला गेलेलो तर यावेळेस आम्ही आसन आणलेले आहेत. हे जे दुसरं आसन आहे त्याच्यात मी काहीतरी फोल्ड केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. सो या आसनमध्ये मी ही कास्ट आयरनची कढई घेऊन आलेले इंडियावरून. तर हे तुम्हाला दाखवते. हे मेयरची कास्ट आयरन कढई आहे. ह्याचे रिव्ह्यूज पण खूप छान होते आणि मी कास्ट आयरनची कढई खूप बघतच होते. आणि इथे आहेत कास्ट आयरन स्किलेट वगैरे आहेत, पॅन्स आहेत, पण मला ते नको होते. मला ॲक्च्युअलमध्ये कढईच हवी होती. सो मी ही कढई इंडियावरून घेऊन आले आणि मेयर तसंही छान ब्रँड आहे. सो मी प्रिफर केलं की ते इंडियावरूनच घेऊन येऊ. आणि हो, थोडी हेवी आहे, याच्यामुळे कदाचित माझ्या 1-2 वस्तू एक्स्ट्रा येऊ शकल्या असत्या, पण त्या नाही आल्या. पण हे वर्थ आहे. आणि मी तसं पण प्रयत्न करते की माझ्याकडे जे पण नॉनस्टिक आहेत त्या वस्तू मी कमी करू आणि हळूहळू चेंज करून त्याला कास्ट आयरनमध्ये कन्वर्ट करू. तर या गोष्टीला थोडा वेळ लागेल, पण हळूहळू ते चेंजेस होतील. आणि हो, कास्ट आयरनची कढई रिकामी नाही आहे, तर त्याच्यातही खूप काही सामान आहे जे मी तुम्हाला दाखवते. आणि ह्याच्यात हे छायाने मला मोजडी घेतली होती, तर मी ती एक पेअर घेऊन आलेली आहे इथे माझ्यासाठी. हे सुंदरसे असे 2 कॅनिस्टर आणलेले आहेत मी. मला खूप आवडतात असे ॲक्च्युली. आणि इथे मी बघितले ॲमेझॉनवर आणि तेमू म्हणून ती वेबसाईट आहे ना त्याच्यावर सुद्धा की खूप एक्सपेन्सिव्ह आहे तिथे. बघायला गेलं तर हे मला 150ला काहीतरी जोडी मिळाले तिथे इंडियाला. मे बी याच्यापेक्षा कमी स्वस्तातही मिळत असतील, पण मी 150ला 2 घेतले. आणि तुम्हाला खरं सांगू, इथे जर तुम्ही ॲमेझॉनवर बघणार ना छोटे मोठे कॅनिस्टर, तर तुम्हाला ते $10-12-15पर्यंत एक मिळेल. फक्त एक $10-15पर्यंत मिळेल. सो त्याच्यामुळे हे मी 2 आणले किचनसाठी. आणि हे प्लॅटर्स आणले आहेत, हे मला खूप आवडले. ह्याची डिझाईन मला खूप आवडली. सो मी विचार केला काहीतरी इनोव्हेटिव्ह करता येईल याच्यात आणि छानसं डेकोरेट करता येईल. आणि खूप छान आहे, याला फिनिशिंग खूप सुंदर आहे. तर काही सर्व करायचं असेल, स्वीट्स वगैरे, तर ते सर्व करायला खूप छान आहे ना. सो मला खूप आवडले हे, तर मी 2 घेऊन आलेली. भांडे काय संपत नाही आहेत, अजून आहेत. सो हे आणले, एक तडका पॅन आणलं आहे माझ्यासाठी. स्टीलचंच आणलं आहे यावेळेस, कारण की डिशवॉशरमध्ये माझे भांडे खूप खराब झालेत. आणि हे आपण तेल वगैरे ठेवायला असं एक छोटंसं भांडं आणलं आहे. ॲक्च्युली माझ्याकडे सेम भांडं आहे, तर मी विचार केला एकात जर तेल आहे थोडंसं तर एकात तूप वगैरे ठेवता येईल, म्हणजे हँडी यूज करायला. तो हा एक स्टीलचा खलबत्ता आणलेला आहे. खूप सुंदर आहे याची फिनिशिंग पण आणि खूप छान आहे आणि हेवी आहे.
सो यावेळेस मी गेलेली तर हा एक स्टीलचा खलबत्ता पण आणला आहे छोटासा, म्हणजे कसं आलं लसूण वगैरे पटकन ठेचून घ्यायचं असेल ना तर खूप इझी होऊन जातं. अदरवाईज प्रत्येक गोष्टीसाठी मिक्सर लावा, मिक्सरमध्ये ग्राइंड करा. सो हे एक म्हणून मग मी आणलाच आहे यावेळेस. कास्ट आयरनची कढई घेतली होती मेयर्सची, तर यावेळेस कास्ट आयरनचा तवाही घेऊन आले आहे मी मेयरचा, जेणेकरून आता एक पूर्ण पेअर झाले आहे मला. स्पेशली डोसा वगैरे याच्यावर खूप छान होणार म्हणून मी हा तवाही घेऊन आले आहे. आणि हे एक मोबाईलचा पाऊच जो खूप म्हणजे इंडियन वेअर्सवर छान वाटेल म्हणून हे छायानीच घेतलेलं आहे मला. सो आणि ही बॅग पण छायानीच घेतलेली आहे माझ्यासाठी. सो बघायला गेलं तर मोस्ट ऑफ द शॉपिंग मम्मीनी आणि छायानीच केली आहे माझी, मी त्याच्यात काहीच नाही घेतलं आहे. सो थँक्स टू देम की एवढ्या गडबडीत घाई गडबडीतही वेळेत वेळ काढून त्यांनी माझ्यासाठी शॉपिंग केली. की याच्यात अजून आरवचे काही पेअर्स आहेत. सो बाकीचे जेवढेही कॉस्ट्युम्स होते ना ते त्याचे मी बॉक्सेस काढून आणले होते. हा स्पेशली मी त्याच्या वाढदिवसासाठी आणलं आहे, चांगले राहिले पाहिजे म्हणून बॉक्समध्येच आणलेले आहेत मी कपडे. आरवच्या मामाची खूप इच्छा होती की आरवनी जाताना खूप छान छान कपडे घेऊन जावे, म्हणून मामाकडनंही हे सगळी शॉपिंग मामाकडूनच मिळालेली आहे आरवसाठी. सो थँक्यू मामा. आणि हो, भिंतीवरी काल निर्णय असावे म्हणून एक काल निर्णय पण आणलेला आहे. विकोच्या 2 ट्यूब आणल्या होत्या, तर एक यूजमध्ये आहे आणि एक अजून आणलेली एक्स्ट्रा, आणि एक हे छोटंसं प्लॅटर आणलेलं आहे. सो या बॅगमध्ये एवढंच होतं. आणि जेव्हा आपण कढई ओपन केली होती त्याच्यात काही सामान होतं, तर त्याच्यात सर्व जे आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलेलो आणि वणीला गेलेलो ना तिथून देवाचं सामान आणलेलं आहे मी यावेळेस थोडासा डीप आणि छान मोठा असा दिवा आणला आहे, त्याची अशी एक छोटी प्लेट आणली आहे आणि एक आरतीसाठी असं एक छोटंसं ताट आणलेलं आहे आणि अष्टगंधा आणलेला आहे केसरचं, कारण की अवधूतला पूजेला लागतं. एक कासव आणलेला आहे, याच्यात कासव आहे आणि हा त्याचा ट्रे आहे. ह्याची फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडलं. सो माहीत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये याची अशी फिनिशिंग व्यवस्थित दिसत आहे की नाही, पण खूप सुंदर आहे याची डिझाईन. तुम्ही बघू शकता, खूपच छान आहे फिनिशिंग त्याची केलेली आणि डिटेलिंग खूप सुंदर आहे याची, म्हणून मला हे खूप आवडलं. सो मी यावेळेस घेऊन आले. आणि त्याच्या व्यतिरिक्त ही कमलगट्ट्याची माळ आणलेली आहे अवधूतसाठी, आणि त्याच्यानंतर ह्याच्यात कवडी आणि गोमती चक्र आहे. सो हे पूजेसाठी आणलेलं आहे मी. सो ही सगळी शॉपिंग आम्ही थोडीफार त्र्यंबकेश्वरला केली होती, तर या सर्व बॅगमध्ये ह्या सगळ्या वस्तू होत्या. सो आता चला दुसरी बॅग ओपन करून बघूया. तर मित्रांनो, चला आता दुसरी बॅग ओपन करूया आणि बघूया की दुसऱ्या बॅगमध्ये काय आहे. या बॅगमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व आईनी दिलेल्या आहेत आणि आईनीच पॅक केलेल्या आहेत. सो याच्यात खूप सारे म्हणजे मसाले आहेत जे घरी बनवलेले आहेत, आणि थोड्याफार वस्तू होत्या ज्या मला हव्या होत्या आणि मला वेळ नव्हता शॉपिंग करायला, तर आईनी घेऊन ठेवल्या होत्या माझ्यासाठी, तर त्या सर्व आहेत. तर चला बघूया एक एक वस्तू. हे ब्लँकेट घेतलेलं आहे, जे किंग साईजचं मोठं ब्लँकेट आहे. हे असे एक छान 3 भांडे होते. सो सर्विंगसाठी. आईचं म्हणणं आहे की तू तिथे छान छान कुक करते, व्हिडिओमध्ये दाखवते, तर छान वाटलं पाहिजे. सो त्याच्यासाठी मम्मीने हे मला दिलं आहे. आणि याच्यावरचे प्लेट्स पण आहेत, ते आता कुठेतरी लपलेले असतील. हो, मिळाले मला. हे अवधूतच्या पॅन्टमध्ये फोल्ड केलेले आहे, कारण की हे ग्लास असल्यामुळे मी थोडंसं कवर करूनच आणलं आहे. हे त्याच्यावरच्या लीड्स, आणि याला खूप सुंदर अशी गोल्ड फिनिशिंग पण आहे आणि खूप छान आहे, मला आवडलं आहे. ही वस्तू जी माझ्या हातात आहे ती सगळ्यांनी आपल्या लहानपणी खेळल्या असतील, स्पेशली मुली. तर माहिती आहे इंडियाला ते चहासाठी ते कप आणि बशी सॉसरचा जो सेट मिळतो ना, तो आहे. ॲक्च्युली छायाला दिसलेला, तर तिला माहिती आहे की मला अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आवडतात. सो तिने माझ्यासाठी घेतलेला, आणि ॲक्च्युली मी तिला म्हटलं राहू दे तिथेच म्हणून, पण तिने मला न सांगता बॅगमध्ये ठेवून दिलेल्या होत्या. सो आता मला दिसल्या ह्या. सो खरंच हे मला खूप आवडतं असं डेकोरेट करून ठेवायला. हे सर्व मसाले आहेत जे आईने पॅक केलेले आहेत. तर सुगंधावरून तर असं वाटतं आहे की हा काळा मसाला असेल. मी जेव्हापासून कॅनडामध्ये आली आहे तेव्हापासून मी फक्त माझ्या घरचेच मसाले वापरते. आयदर माझी मम्मी मला कुरिअर करते की जेव्हा आम्ही जातो तेव्हा मग आम्ही घेऊन येतो. तर आतापर्यंत 2-3 वेळा मम्मीनी आम्हाला वर्षभराचे मसाले कुरिअर केले होते, आणि त्याच्याबरोबर थोड्याफार ज्या गरजेच्या गोष्टी असतात ते मम्मी मला नेहमी कुरिअर करते. असं हा घरी बनवलेला काळा मसाला आहे. हे आहे धने पावडर. तर ही धने पावडर घरची आहे. सो ही
स्वतःच्या शेतात उगवलेल्या हळदीची हळद पावडर आहे. सो ही खूप फ्रेश आणि खूप छान आहे. सो यावेळेस मी हळदी पावडर पण घेऊन आले. सो या पाऊचमध्ये खूप काही मिक्स गोष्टी आहेत. फ्राईड राईस मसाला आहे, नूडल्स मसाला आहे आणि देन त्याच्यानंतर मम्मानी मॅगी मसाला पण टाकलेला आहे याच्यात. सो इथे पास्ता मसाला आहे, कारण की ना मला असं पटकन कधी काय बनवायचं असलं ना तर मला हे खूप आवडतं. सो मम्मीला माहिती आहे की मला या सर्व गोष्टी खूप आवडतात, म्हणून मम्मीने याच्यात थोडं थोडं ॲड केलेलं आहे. मे बी 10-15 पॅकेट असतील, त्याच्यापेक्षा जास्त नसतील. मम्मीला माहिती आहे फ्राईज वगैरे अवधूतला खूप आवडतात. सो त्यामुळे यावेळेस हे ॲड केलेलं आहे. आणि आय थिंक हे साबुदाण्याचे कुरमुरे आहेत. सो आरव जेव्हा लहान होता ना तेव्हा त्याला खूप आवडायचे. तर हे स्पेशली माझे मामा घेऊन आले होते आरवसाठी, की त्याला यावेळेसही हे घेऊन जा आणि त्याला खायला दे म्हणून. मी गेल्या वेळेसही जेव्हा आले होते तेव्हा त्याच्यासाठी घेऊन आलेले आणि खूप दिवस त्यांनी ते खाल्ले. सो यावेळेसही मामा घेऊन आले तर मी हे घेऊन आले त्याच्यासाठी. हे खूप लाईट वेट आहे, याचं काही वजन तर नाही आहे, पण खूप छान आहे की त्यांनी एवढ्या आठवणींनी आरवसाठी घेऊन आले. सो खूप आवडलं मला. सो आम्ही हे येताना मी हे घेऊन आले त्याच्यासाठी. आता मी याच्यामधलं थोडे थोडे बॅचेसमध्ये डिवाईड करून याला थोडे फ्लेवर्समध्ये बनवून ठेवेल त्याच्यासाठी, जेणेकरून त्याला ॲज अ स्नॅक्स म्हणून देता येईल. आणि हे हेल्दी पण आहे दुसरं काही जंक खाल्ल्यापेक्षा. आणि याच्यात पण काहीतरी फ्राईज आहे, नाही याच्यात आहे ना. हो, सो अवधूतला मक्याचा चिवडा खूप आवडतो, तर त्याच्यासाठी मम्मीने पाठवले की तिथे तू जाऊन त्यांना फ्रेश असा चिवडा बनवू शकते, म्हणून हे मक्याचा चिवडा बनवण्यासाठी आहे. आणि त्याच्यानंतर 2 बेडशीट घेतलेल्या आहेत. सो एक इकडे तुम्ही बघू शकता, ह्याचं खूप छान अशी प्रिंट पण आहे फ्लावर्सची, आणि इथे एक मागे थोडी लाईट ब्लूमध्ये आहे. सो याच्यात 2 बेडशीट आहेत किंग साईजच्या. आणि माहीत नाही तुम्ही याला काय म्हणता, पण हे काळे तीळ नाही आहे, पण ह्याला कराळं असं म्हणतात असं मला तरी माहिती आहे. हे असं एक स्मॉलचं पॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये कराळं मम्मीने पॅक करून दिले. चटणी वगैरे बनवतो ना त्याच्यात खूप छान असतं, हे छान पण लागतं. तर अवधूतला चटणी पण खूप आवडते याची, तर जसं मी तुम्हाला सांगितलं चटणी पण दिलेली आहे. सो त्याच्यात पण कराळे, तीळ, शेंगदाणे, तिखट, सो अशा वस्तू मिक्स करून ती बनवली जाते. तर त्याच्यासाठी यावेळेस मी हे थोडेफार घेऊन आले की ती चटणी संपल्यावर कधी इच्छा झाली तर आपण घरच्या घरी बनवू शकतो. सो हे दिलं आहे आईनी. अवधूतसाठी मुखवास. तर बघायला गेलं तर सगळ्या फेवरेट वस्तू आईनी जावयासाठी भरून ठेवलेल्या आहेत बॅगमध्ये. थोडेफार ड्रायफ्रूट्स आहे. ॲक्च्युली यावेळेस एवढी गडबड होती की आईला लाडू बनवून देता आले नाही आणि खूप घाई पण होती. लग्नाचं घर तर तुम्हाला माहितीच आहे, खूप कामं असतात आणि शेवटपर्यंत पाहुणे जाईपर्यंत, सगळं घर आवरेपर्यंत एवढा वेळ मिळाला नाही. आणि नंतर मीच आईला म्हटलं की काहीच बनवून देऊ नको. सो मम्मी आहे शेवटी, तर तिने सगळे ड्रायफ्रूट्स पॅक करूनच दिले की तिथे जा आणि बनव आणि खा. तुम्ही म्हणणार वर्षा हे काय आणलं आहे. सो हो, ॲक्च्युली ना जेव्हापासून मी कॅनडामध्ये आले ना माझी इच्छा होती की जेव्हाही मी इंडियाला जाईन ना पुन्हा हा झाडू मी नक्की घेऊन येईन, कारण की खूप हँडी आहे. इकडचा तो ब्रूम वापरायला मला एवढं बोलतात ना आवडत नाही, पण मी वापरते तो. आता एवढे वर्ष काढले मी, पण मी विचार केला यावेळेस गेले तर नक्की घेऊन येईन. खूप इझी होऊन जातं याच्याने घर क्लीन करायला. सो मी एक घेऊन आले. आणि असं नाही आहे हे इथे मिळत नाही, इथेही मिळतात व्हॅन्कुवरमध्ये, पण ते आपले नॉर्मल झाडू असते ना ते मिळतात. आणि त्याचा माहिती आहे ना तो भुगा वगैरे पडतो, तर ते मला आवडत नाही. सो त्यामुळे मी ते घेत नाही. आणि ॲमेझॉनवर मी बघितलं होतं Amazon.ca तर काहीतरी $40ला 2 झाडू मिळतात आणि $20 की $25ला 1 झाडू मिळतो. ते पण इंडियावरूनच येतो, म्हणून खूप एक्सपेन्सिव्ह आहे. सो याच्यावरती जी MRP प्राईज आहे ना ती $145 लिहिलेली आहे. पण कॅनेडियन डॉलरमध्ये $2ला आलेला हा झाडू आहे, तर त्याच्यासाठी मी $25 का घालू ना. सो त्याच्यामुळे मी इंडियाला गेलेले तर हे पण घेऊन आले. हे रबर बँड्स आणि क्लिप्स वगैरे आणलेले छोटे छोटे. आणि याच्यात काही ज्वेलरी आणलेली आहे मी यावेळेस मला वापरायला. जेव्हा मी ट्रेडिशनल वेअर घालते तेव्हा मला खूप नटायला आवडतं, त्याच्यामुळे मी या छोट्या छोट्या वस्तू माझ्यासोबत येताना घेऊन आले. हे सगळं होतं या बॅगमध्ये. तर चला आता बघूया बाकीच्या बॅग्समध्ये काय आहे. तर मोस्ट ऑफ द जे काही सामान होतं ना या 2 बॅग्समध्येच मी पॅक करून ठेवलेलं होतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही बाकीच्या बॅग्समध्ये सामान आहे ते आमचे काही घालायचे कपडे होते, लग्नाचे कपडे आहेत, त्या सगळ्या वस्तू आहे. पण तरी एकदा आपण
क्रॉस चेक करूया की कुठे काही राहिलं का. आणि या बॅग्स मी याच्या आधीही ओपन केलेल्या होत्या, कारण की याच्यामध्ये काही अशा वस्तू होत्या ज्या आम्ही मित्रांसाठी आणलेल्या होत्या. त्यांची औषधं होती, काही गरजेच्या वस्तू होत्या ज्या आम्ही इमिडिएटली काढल्या दुसऱ्या दिवशी आणि त्यांना देऊन आलेलो होतो. आणि त्र्यंबकेश्वरून मी स्पेशली प्रसादही आणला होता त्यांच्यासाठी, तर ते आम्ही दुसऱ्याच दिवशी त्यांना देऊन आले. तर या 2 महत्त्वाच्या बॅग होत्या ज्या मी सामान घरच्या वापरासाठी आणलेल्या आहे कॅनडामध्ये वापरायला. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यामध्ये काही नवीन कपडे घेतलेले आहेत आणि जे लग्नाची एवढी सर्व शॉपिंग केलेली होती त्याचे कपडे मी ड्राय क्लीन करून चांगले आयर्न करून वगैरे आणलेले आहेत. तर या बॅगमध्ये मला आढळले हे असे मी 2 साडी ठेवण्यासाठी पाउचेस आणले आहेत मोठेवाले. तर खूप छान आहे याची क्वालिटीसुद्धा. सो हे मी 2 घेऊन आले. एका याच्यात तर मी लग्नाचे ऑलरेडी कपडे पॅक केलेलेच आहेत, तर ते बॅगमध्ये आहे. आणि माझ्या जेवढ्या साड्या आहेत त्या व्यवस्थित ड्राय क्लीन करूनच आणलेल्या आहेत तिथून मी. जर तुम्हाला कधी माझ्या साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला माझ्या जेवढ्या साड्या आहेत त्या मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही मेडिसिन्स आहेत त्या घेतलेल्या आरवसाठी, म्हणजे सर्दी खोकल्यासाठी, भूकवाढीसाठी आणि मुलांना जंत होतात त्याच्यासाठी. तर मी गेल्या वेळेसही गेलेले, ते त्याच्या वयानुसार मी त्याला डॉक्टरांना विचारून आणले होते औषधं. आणि यावेळेससुद्धा मी त्याला थोडी औषधं घेऊन आलेली आहे, कारण की कधीही एमर्जन्सी येऊ शकते. आणि इथे मेडिकल सर्व्हिसेस फ्री आहे, पण प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ लागतो. तर तोपर्यंत आपल्याकडे काही ना काहीतरी असलं पाहिजे. त्यामुळे मी या वस्तू नेहमी हँडी ठेवते माझ्याकडे. सो मी हे मेडिसिन्स आरवसाठी घेऊन आले आणि आमच्यासाठी थोडंफार काही घेऊन आलेली आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघितलात की मी माझ्या सर्व इंडियावरून काय काय वस्तू आणलेल्या आणि का आणल्या तेही तुम्हाला कळेल, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये प्राईस डिफरन्स असतो. इथे तुम्हाला त्याच वस्तूसाठी खूप पैसे द्यावे लागतात आणि त्याच इंडियाला वस्तू तुम्हाला स्वस्तमध्ये मिळतात. तर त्यामुळे मोस्टली मी प्रिफर करते की काही काही वस्तू मी तिथूनच घेऊ. आणि हो, कधी गरज लागली तर आपल्याला इथे घ्यावंही लागतं. असं नाही की आपण इंडिया ट्रिपचीच वाट बघतो त्या गोष्टीसाठी. सो बघायला गेलं तर तुम्हाला मी माझी सगळी शॉपिंग केलेली जी होते मी ते सगळे दाखवलेली आहे. आणि तुम्हाला या सर्व वस्तूंपैकी तुमची फेवरेट वस्तू कोणती होती आणि तुम्हाला काय आवडलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्लॉग आजचा आहे तो खूप मोठा झाला असेल तुमच्यासाठी, पण नक्की बघा याला शेवटपर्यंत. आपले कॅनडाचे जे काही व्लॉग आहेत रेग्युलर डेली रुटीनचे ते आता नेक्स्ट व्लॉगपासून सुरू होऊन जातील. तर हा जो आपला व्लॉग आहे तो इंडिया ट्रिपचा इथेच संपलेला आहे विथ अनपॅकिंग. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाईम. बाय बाय.